नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहुयात आजची बातमी। स्वतःचा नवस फेडण्यासाठी फडणवीस सरकारचा शक्तीपीठ महामार्गाचा अट्टहास। 13 गावच्या शेतकऱ्यांचा वसमतला रास्ता रोको। विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं। मात्र उलटफेर शासनाचे अधिकारी येऊन जमिनी मोजण्याचं काम करत आहेत। त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी वसमत येथे रास्ता रोको आंदोलन करून संतप्त भावना व्यक्त केल्या। स्वतःचा नवस फेडण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांचा बळी घेऊ नका, शेतकऱ्यांना समजावून घ्या। निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो असं आश्वासन दिलं होतं। सदरील रस्ता हा केवळ गुत्तेदार धार्जिनी असून शेतकरी हिताचा नसल्याच्या संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या। फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आमच्या माती मारून आम्हाला बेघर करू नका अशी विनंती शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे। यावेळी हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यातील असंख्य शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते। आज वसमत तालुक्यातील 13 गावातील संबंध शेतकरी रास्ता रोकोसाठी येथे आलेले आहेत। यांचा एकच मागणी आहे यांची, ती म्हणजे शक्तीपीठ महामार्ग हे रद्द करा। शक्तीपीठ महामार्ग हा वसमत तालुक्यातील, तुम्ही इथे बाजूला पाहू शकतो, आम्ही कॅनलवर उभे आहोत। कॅनलवर जिथे या वसमत तालुक्याला पाणी पुरवणार आहे, सिद्धेश्वर येलदरी धरणाचं पाणी येतं वसमत तालुक्यामध्ये। सगळे 13 गावापैकी 11 गावामध्ये या 3 कॅनलद्वारे पाणी पुरवठा केला जातो। आज मराठवाड्याला पाण्याची खरी गरज असताना पाणी न देता फडणवीस सरकार हे आमच्या जमिनी काढून घेण्याचं काम येथे करत आहे। शेतकऱ्यांना पाणी देणं सोडा, तुम्ही त्यांचा हक्काचा घास काढून घ्यायला तयार बसलेले आहेत। त्याच्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की हा वसमत तालुक्यातील महामार्ग रद्द करण्यात यावा। जर तुम्हाला करायचा जर असेल तर पडीत जमिनीमधून करा, शासनाच्या वन जमिनीमधून करा। शासनाच्या वन जमिनीमधून हा महामार्ग हा फक्त 60 मीटरचा होतोय आणि शेतकऱ्याच्या जमिनीतून हा महामार्ग 100 मीटरचा होतोय। म्हणजे शेतकऱ्यांनी नेमकं यांचं काय वाकडं केलं? शेतकऱ्यांची इतकी जमीन तुम्ही गरजेपेक्षा जास्त घेत आहेत। आजपर्यंत जमीन घेताना आतापर्यंत कुठेही प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांनी आक्षेप अर्ज दिले, सगळं केले, पण कोणत्याही आक्षेप अर्जाची सुनावणी नाही ना आमच्यापर्यंत कोणता अधिकारी भेटायला आला नाही। शेतकऱ्यांना विश्वासात घेणं म्हणतात, पण शेतकऱ्यांना कसल्याही विश्वासात न घेता शेतकऱ्यांच्या डोक्यात झोपीत दगड घालण्याचं काम सरकार करत आहे। त्यामुळे या रस्ता रोको अंतर्गत आमची शासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर हा महामार्ग रद्द करण्यात यावा, अन्यथा या महामार्गाचा जो ऑप्शन बी आहे त्या ऑप्शन बी चा विचार करून तिकडून घेऊन जा म्हणावं। पण आमच्या वसमत तालुक्यातून आम्ही हा महामार्गाची कोणत्याही प्रकारची मोजणी आम्ही इथे होऊ देणार नाहीत। माझी एकच विनंती आहे, हे फडणवीस साहेबांचा जे ड्रीम प्रोजेक्ट आहे ते कशासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्याचा कशासाठी काय गरज आहे त्याला? त्यानं एका नवस केलेला आहे का शक्तीपीठ महामार्ग करायचा आणि सगळ्या शेतकऱ्याची माती करून सगळ्या शेतकऱ्याला देशदोडीला लावून हा त्याचा नवस फेडायचा आहे का? कशासाठी एवढे लोक रस्त्यावर उतरले तरी सुद्धा त्याने रस्ता रद्द करत नाहीत। शक्तीपीठ महामार्ग विरोधात नांदेड, हिंगोली, परभणी तिन्ही जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी जमलेले आहेत। हे फक्त या आपल्या मुख्यमंत्र्याला दाखवायचं आहे की त्यांनी हे प्रत्येक वेळेस वक्तव्य केलेलं आहे की मुठभर शेतकरी, तर खरंच हे मुठभर शेतकरी की किती डझनभर शेतकरी आहेत। त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची, साहेब तुमचा नवस फेडण्यासाठी तुम्ही आमचा बळी घेऊ नका। शेतकऱ्याला जरासा तरी विचारात घ्या, तुम्ही खोटे आश्वासनं देऊ नका। इलेक्शनच्या अगोदर तुम्ही सांगितलं होतं रस्ता रद्द आहे, इलेक्शन झाले की लगेच कुठून चालू झाला। हा रस्ता फक्त गुत्तेदार झार्जिन रस्ता आहे, हा शेतकरी हिताचा रस्ता नाही आणि हा रस्ता आम्हाला कदापि मंजूर नाही। हा रस्ता आम्ही कधी आम्ही रस्त्याला मोजणी होऊ देणार नाही। काल आपण जे अधिकारी पाठवले होते मोजणी करायला, या अधिकाऱ्याला काय गांधीर करणं, कुठं कोणाची जमीन घ्यायलो आपण, त्या जमिनीचं व्हॅल्युएशन काय, जमीन कशी घ्यायलो हे काही माहित नाही। हे फक्त आम्हाला कसंही भूलतापा देऊन जबरदस्ती करून जमीन बळकावण्याच्या मागे आहे। हा सरकारचा त्यातल्या त्यात फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट हा आमच्या माथी मारू नका। तुम्हाला विकासच करायचा तर आम्हाला पाणी द्या, आमच्या शेताला योग्य भाव द्या। अरे भाव गेला कोणी कडकुडात, आणि ह्या तुमचं दुसरं नाटक सुरू केलं, आमची जमीन तुम्ही घेऊन चालले, आम्ही का उपाशी मारावं का? आम्हाला आहेतच किती जमीन, 2 एकर, एकर आणि 3 एकर, या सर्व उपजीविकेचं साधन जर तुम्ही आमच्याकडून हिरावून घेत असाल तर आमचं काय खरं आहे? आम्ही का गुन्हेगारी प्रवृत्ती करणार का? आमची सगळी जमीन तुम्ही घेतल्यावर काय करणार आम्ही? हे सर्व सरकारला का लक्षात येत नाही? इलेक्शन आले की कसं तुम्ही नोटिफिकेशन काढता, कसं तुम्ही भाषण करता की सर्व आम्ही रद्द केलं, अरे तुम्हाला करायची एवढी हिंमत होती तर
तर रस्ता मग इलेक्शनच्या अगोदर तुम्ही म्हणायचं असतं, मग आम्ही शेतकऱ्याचा झटका तुम्ही पाहायचा असता. एक तर शेतकऱ्याला दिशाभूल करायची, शेतकऱ्याला गोड बोलायचं, शेतकऱ्याला सगळा भूलताबा घ्यायचा. आम्ही आंदोलन केलं, आमच्या विरोधात प्रति आंदोलनात डबी माणसं उभं करून उभे करायचे. ही कुठली तुम्ही प्रक्रिया सुरू केली आणि वर तोंड करून सांगता की. अनिता चव्हाण, ATV न्यूज, वसमत. अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.